श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज आपण अध्याय 26 व अध्याय 27 चे श्रवण करणार आहोत. सदर अध्याय आपण दत्त जयंतीपर्यंत दररोज श्रवण करत आहोत. चला सुरू करूया. श्री गुरुचरित्र अध्याय 26 व अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. वेद अनादि अनंत आहेत. ब्रह्मदेवालाही त्याचे पूर्ण ज्ञान नाही. म्हणून तुम्ही वृथा अभिमान बाळगू नका, गर्व करू नका, असे श्रीगुरूंनी त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्ही 3 वेद जाणतो, असे ते गर्वाने पुन्हा पुन्हा बोलत होते. तेव्हा त्यांचा गर्व परिहार करण्यासाठी श्रीगुरू त्या ब्राह्मणांना म्हणाले, नसत्या भ्रमात राहू नका. वेद अनंत आहेत. प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचे विभाजन केले, पण त्यांनाही वेदाचे पूर्ण ज्ञान नव्हते. त्या व्यासांचे पैल, वंश, पायन, जैमिनी व सुमंत असे 4 मुख्य शिष्य होते. आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत, असे ते म्हणाले असता ते केवळ अशक्य आहे. कालपर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचाही अध्ययन पूर्ण होऊ शकणार नाही. एकदा भरद्वाज ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, मला ब्रह्मचर्याश्रमात सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे. मला तसा वर द्या. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेद अनंत आहेत. संपूर्ण वेद कसे शिकता येईल? मलाही वेदांचा थांगपत्ता लागत नाही. वेद किती आहेत याची तुला कल्पना नाही, म्हणून तू असे बोलतो आहेस. आता मी तुला वेद किती आहेत तेच दाखवितो. असे सांगून त्यांनी भरद्वाजांना अतिउंच असे 3 पर्वत दाखविले व ते 3 पर्वत म्हणजेच 3 वेद आहेत असे सांगितले. त्या पर्वतप्राय 3 वेद राशी पाहून घाबरलेले भरद्वाज म्हणाले, मी इतके वेद कसे काय शिकणार? केवळ अशक्य आहे. असे बोलून ते ब्रह्मदेवांना शरण गेले. मग ब्रह्मदेवांनी त्यांना अध्ययनासाठी 3 मुठी भरून वेद दिले. भरद्वाजांनी त्या 3 वेदातील काही मंत्र वेगळे काढून 4था वेद तयार केला. असे सांगून व्यास आपल्या 4 शिष्यांना म्हणाले, मी आता तुम्हाला एक वेद देणार आहे. एकेका वेदाचाही अभ्यास करण्यास खूप प्रयास लागतात. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडेफार सांगेन. त्यावर ते शिष्य व्यासांना म्हणाले, आम्हाला एक वेद त्याच्या आधी अंतासह सांगा. त्यातील जे शक्य आहे ते आम्ही शिकू. असे बोलून त्या शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केले. मग संतुष्ट झालेल्या व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना वेदसंहिता दिल्या. त्यांनी प्रथम पैल नावाच्या शिष्याला जवळ बोलवून त्याला ऋग्वेद दिला, वैशंपायनाला यजुर्वेद सांगितला, जैमिनीला सामवेद दिला व सुमंतूला अथर्ववेद संहिता दिली. अशा प्रकारे वेदव्यासांनी त्यांच्या पहिलादी शिष्यास 4 वेदसंहिता दिल्या. त्याचप्रमाणे प्रत्येक वेदाचे ध्यान, स्वरूप, वर्ण, गोत्र, देवता, छंद, उपवेद व शाखा या सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या. व्यासांनी 4 वेदांची केलेली ती सविस्तर चर्चा श्रीगुरूंच्या मुखातून ऐकून ते गर्विष्ठ ब्राह्मण अवाक झाले. मग श्रीगुरू म्हणाले, पूर्वी या भरतखंडात अनेक पुण्यवान लोक होते. सर्वजण वर्णाश्रम धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत असत. पण आता या कलियुगात ब्राह्मणांनी अगदी ताळतंत्र सोडला आहे. ते कर्मभ्रष्ट झाले आहेत. स्वधर्म सदाचार यापासून दूर गेले आहेत. वेदबाह्य आचरण करू लागले आहेत. वेदाध्ययन मागे पडले आहे. त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे. आजकाल ब्राह्मण ब्लेच्छापासून वेदपठन करतात. त्यामुळे ब्राह्मण वर्गाचे सत्व नाहीसे झाले आहे. पूर्वी ब्राह्मण वर्गाला फार महत्त्व होते. वेद सामर्थ्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले होते. म्हणूनच त्यांना भूदेव म्हटले जात असे. राजे महाराजे ब्राह्मणांच्या चरणी पूजा करीत असत. त्यांना कोणी सर्वस्वाची दक्षिणा देऊ केली तरी ते तिचा स्वीकार करीत नसत. वेदविद्याच्या सामर्थ्यामुळे ब्राह्मणांना ब्रह्मा विष्णू महेश वश होत असत. इंद्रादी देवांनाही ब्राह्मणांची भीती वाटत असे. विद्वान ब्राह्मणांचे वचन कामधेनू समान होते. हे ब्राह्मण कल्पवृक्ष होते. त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की मनात आले तर ते पर्वतांना तृणाकार करू शकत असत व तृणाला पर्वताकार करू शकत असत. स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणांना आपले दैवत मानून त्यांची पूजा करीत असे. म्हणूनच भागवत पुराणात भगवान म्हणतात, सर्व जग देवाच्या अधीन आहे. देव मंत्रांच्या अधीन, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन, म्हणून ब्राह्मण हे माझे दैवत आहे. पूर्वी ब्राह्मण वर्गाला असे महत्त्व होते, पण आता ब्राह्मण वेद मार्ग सोडून भलत्याच मार्गी जात आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व
नष्ट झाले. हे ब्राह्मणांनो, अशा आहेत 4 वेदांच्या शाखा, असे आहेत त्यांचे भेद, असा आहे वेद विस्तार. वेद अनंत आहेत आणि तुम्ही म्हणता आम्ही सर्व जाणतो. हे सर्व तुम्हाला माहीत होते का? नाही ना. मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करता? ब्राह्मणांचा लोभ ओढवून का घेता? तुम्ही स्वतःची स्तुती का करता? जयपत्रे कशासाठी दाखविता? त्रिविक्रम भारतीला जयपत्र कशाला मागत आहात? आले आहात तसे निघून जा. व्यर्थ गर्व करू नका, नाहीतर प्राणाला मुकाल. श्रीगुरूंनी त्या अहंकारी ब्राह्मणांना इतके सांगितले तरी पालत्या गड्यावर पाणी. ते काही ऐकावयास तयार नव्हते. त्यांचे एकच पालुपद, आम्हाला वेदाविषयी वादविवाद करण्याचा आहे, चर्चा करायची आहे. आम्ही जर वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे लोक राजाला सांगतील. मग आमची प्रतिष्ठा काय राहणार? सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, त्या उन्मत्त ब्राह्मणांना आपले हिताहित समजत नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वनाशाला निमंत्रण दिले असे मला वाटते. अशा रीतीने आपण हा अध्याय 26वा श्रवण केलेला आहे. आता अध्याय 27वा श्रवण करूया. नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना 4ही वेदांचा विस्तार समजावून सांगितला. तदनंतर काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, श्रीगुरूंची महती किती सांगावी. त्यांनी त्या मूर्ख ब्राह्मणांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचे हिताहित कशात आहे हेही सांगितले, पण काहीही उपयोग झाला नाही. वादविवाद करा नाहीतर जयपत्र द्या, हाच ठेका त्यांनी धरला. त्या ब्राह्मणांच्या या दुराग्रह पाहून श्रीगुरू संतापले. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे त्यांनी स्वतःचे अहित करून घेण्याचे ठरविले. त्याला कोण काय करणार? याच वेळी श्रीगुरूंना दूर अंतरावर एक मनुष्य दिसला. श्रीगुरू आपल्या शिष्याला म्हणाले, त्या मनुष्यास बोलावून आमच्याकडे आणा. त्या शिष्याने त्या मनुष्यास बोलावून आणले. श्रीगुरूंनी त्याची नीट चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, माझे पूर्वपुण्य मोठे आहे, म्हणूनच मला आज तुमचे दर्शन घडले. असे म्हणून त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला. श्रीगुरूंनी एक शिष्याला आपला दंड दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्या शिष्याने जमिनीवर 7 रेषा काढल्यावर श्रीगुरू त्याला म्हणाले, आता तू एक एक रेषा ओलांडून पुढे ये. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर पुढची रेषा ओलांडायची आहे. श्रीगुरूंनी सांगताक्षणी तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला. त्याच क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस? मी वनराखा आहे. दुसरी रेषा ओलांडताच त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. तो त्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला. ते पाहून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडताच त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. तो म्हणाला, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहत होतो. चौथी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, मी क्षत्रिय असून माझे नाव गोवर्धन. 7वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव अध्यापक, मी ब्राह्मण असून मी वेदशास्त्र व्याकरणात पारंगत आहे. असे सांगताच श्रीगुरूंना अतिशय आनंद झाला. ते त्या माणसाला म्हणाले, तू स्वतःला वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण म्हणवितोस, तर आता एक काम कर. येथे हे 2 ब्राह्मण आहेत, त्यांच्याशी वेदांवर वादविवाद कर. असे बोलून श्रीगुरूंनी अभिमंत्रित केलेल्या विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली. विभूतीचा स्पर्श होताच त्याच्या ठिकाणी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. मानस सरोवरात बुडी मारताच कावळ्याचा राजहंस होतो, त्याचप्रमाणे श्रीगुरूंच्या हृदयस्पर्शाने तो परमज्ञानी झाला. तो खड्या आवाजात सुस्वरात वेदमंत्र म्हणू लागला. हा सगळा चमत्कार त्रयमूर्ती नृसिंह सरस्वतींच्या दैवी सामर्थ्याचा. अज्ञानी लोक त्यांना सामान्य म्हणून समजतात, त्यांचा अधपात होतो. त्याचे सुस्वर वेदपठण ऐकताच वादविवादासाठी आलेले ते 2 गर्विष्ठ ब्राह्मण भयचकित झाले. त्यांना एक शब्दही बोलता येईना. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला. सर्वांगाला घाम फुटला. त्यांनी स्वतःची निंदा करीत श्रीगुरूंच्या चरणावर लोळण घातले. ते श्रीगुरूंना म्हणाले, आम्ही अज्ञानी मूर्ख आहोत, आम्हाला वाचवा. आम्ही गुरुद्रोही ब्राह्मणद्रोही आहोत. तुमचे स्वरूप आम्ही ओळखले नाही. तुम्ही साक्षात शिवशंकर आहात. तुम्ही कृपाळू आहात. आमच्यावर दया करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आमचा उद्धार करा. त्यांनी अशी विनवणी केली असता श्रीगुरू म्हणाले, तुमच्या अपराधांना क्षमा नाही. तुम्ही मदांध होऊन त्रिविक्रम भारतीला त्रास दिलात, त्याचा अपमान केला. तुमचा धिक्कार असो. विद्येच्या गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही करू नयेत अशा अनेक वाईट गोष्टी केल्यात. आता भोगा आपल्या पापांची फळे.
तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ही शापवाणी ऐकताच ते ब्राह्मण शोकाकुल झाले. ते उशाप मागू लागले. त्यावर कृपामूर्ती श्री गुरु म्हणाले, तुम्ही 12 वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. पुढे तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल. तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल. तेव्हा तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही नदीवर जा. श्री गुरूंनी असे सांगताच ते ब्राह्मण गावाबाहेर गेले. नदीवरच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली व त्यांना मृत्यू आला. कृतकर्माचे फळ ज्याने त्यानेच भोगावे लागते. त्या आत्मघातकी ब्राह्मणांना गुरुशापाने मृत्यू आला व ते ब्रह्मराक्षस झाले. ते ब्राह्मण निघून गेल्यावर त्या माणसाचे काय झाले? अनेक असे नामधारकाने विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, श्री गुरूंनी ज्या माणसाला 7 रेषा ओलांडायला लावल्या होत्या त्याला त्याच्या मागील अनेक जन्माचा अनुभव दिला होता. तो श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाला, पूर्वजन्मी मी ब्राह्मण होतो. मग माझी अशी अधोगती का झाली? मी कोणते पाप केले होते ते मला सांगा. त्याने अशी विनंती केली असता श्रीगुरू त्याला पूर्ववृत्तांत सांगू लागले. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, श्रीगुरु चरित्रातील पुढील कथा जे श्रवण करतील ते महापातकी असले तरी ब्रह्मज्ञानी होतील. ही श्री गुरुचरित्र कथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली असता 4 पुरुषार्थाची प्राप्ती होती. तर अशा प्रकारे आपण अध्याय 26 व 27 चे श्रवण केलेले आहे. उद्या आपण अध्याय 28 चे श्रवण करणार आहोत.